राज्यातील अनेक भागामध्ये पुन्हा अवकाळी पाऊस झालेला आहे। विशेष म्हणजे मराठवाड्याला आता अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय। कोल्हापूर, नाशिक, बुलढाणा या परिसराला सुद्धा पावसानं झोडपून काढलेला आहे। वीज पडली आहे। राज्यात चौघांच्या मृत्यूची नोंद झालेली आहे। अनेक जनावरे सुद्धा दगावली असल्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर आणि पानगाव परिसरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याकडून 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला होता। मात्र या अवकाळी पावसाचा फळबाग शेतीला फटका बसण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून उकाड्यानं हैराण असणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा सुद्धा मिळाला आहे। पंढरपूरमध्ये जोरदार अवकाळी पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची एकच तारांबळ उडाली आहे। 15 ते 20 मिनिट झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा सुद्धा निर्माण झाला असल्याचं बघायला मिळतंय। बुलढाण्यामध्ये लोणार तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय। वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। त्यामध्ये चोर पांगरा गावातील महिलेच्या अंगावर वीज कोसळलेली आहे। त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झालाय। वीज पडली त्यावेळी तिची 2 मुलं बाजूला उभी होती, मात्र सुदैवानं ते बचावले। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। आठवड्याभरापासून सातपुड्यामध्ये तुफान पाऊस झालाय। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। त्याशिवाय केळी, पपई यासह आंबा पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही।